आपण अनेक चित्रपट पाहतो. त्या चित्रपटांची कथा काय असते, की विम्याच्या रकमेसाठी स्वतःच्या खुनाचा बनाव वगैरे वगैरे अशा पैशाच्यासाठी आपल्याऐवजी कोणी दुसऱ्याला मारलं वगैरे असंच. आता 1 कोटींच्या विम्यासाठी लातूरमध्ये एकाने एका निष्पापाचा बळी दिला. आपल्या जागी त्याला ठेवलं आणि स्वतः मेल्याचा एक बनाव घडून आणला. प्रकरण नेमकं काय आहे ते पाहूयात. नमस्कार, मी अभिषेक गावंडे आणि तुम्ही पाहताय लेट्स अप मराठी. कर्जाच्या ओझ्याखाली दबलेला एक तरुण, त्याचं नाव आहे गणेश गोपीनाथ चव्हाण, ज्यानं हा सगळा बनाव रचला. औसा तालुक्यातल्या वानवाडा रस्त्यावर पोलिसांना एक जळालेली कार आढळून आली. त्या कारमध्ये आत एका पुरुषाचा मृतदेह जळालेला होता. पोलिसांना सुरुवातीला तो अपघात वाटला. मग जसा तपास पुढे गेला, पोलिसांना थोडं तर्क लागेना, कारण पोलिसांची एक तपास करण्याची पद्धत असते आणि त्याच्यात ते काही गोष्टी त्यांना मिसिंग वाटल्या. मग त्यांनी काय केलं की ती कार कोणाची शोधलं, तर कार औसा तांडा येथील जे रहिवासी आहेत बळीराम राठोड यांच्या नावावर निघाली. घटनेच्या दिवशी ती कार जी आहे ती या गणेशकडे होती, गणेश चव्हाणकडे, जो या बळीराम राठोडांचा मेहुणा आहे. तर या मेहुण्याकडे ती गाडी होती. गाडीत ज्या वेळेस पोलिसांनी पाहिलं की एक ब्रासलेट त्यांना मिळालं, तर ब्रासलेटवरून ओळख पटली की नाही, हा मृतदेह जो आहे तो गणेश चव्हाण याचाच. मग आता काय झालं, पण पोलिसांना काय तर्क लागेना. पोलिसांनी सीसीटीव्ही तपासले, लोकेशन पाहिलं त्याचं, आणि मग पोलिसांना खरा मुद्दा काय ते कळले. पोलिसांना कळलं की हा जो गणेश चव्हाण आहे हा मेलेला नाही, हा जिवंत आहे. आणि जी व्यक्ती मेलेली आहे ती कोणीतरी वेगळीच आहे. का? तर गणेश चव्हाण आपला मोबाईल जो आहे तो सोबत घेऊन गेला होता, त्याचं लोकेशन, त्यामुळे त्याहून होणारे कॉल्स ते सीडीआर पोलिसांना भेटलं. पोलिसांनी पाहिले आणि नंतर कोणाला कॉल लावले वगैरे, आणि मग समजलं की गणेश यांना फोन केले. या घटनेनंतर म्हणजे गणेश जिवंत आहे. मग सिंधुदुर्गमध्ये त्याचं शेवटचं लोकेशन भेटलं, त्याला ताब्यात घेतलं गणेशला, आणि मग गणेशला जसा पोलिसांनी खाक्या दाखवला तो कबूल झाला. काय होतं याच्यात, गणेशवर 57 लाखांचं कर्ज होतं. मग त्याला वाटलं की आपण 57 लाखांच्या कर्जातून बाहेर कसं यायचं, तर मग त्यानं एक बनाव केला. 3 महिन्यांपूर्वी त्यानं आपला एक टर्म इन्शुरन्स काढला 1 कोटींचा. कारण काय की आता कर्ज फेटेल, आणि कारण काय तर कर्ज फेडल्या जाईल, कुटुंबाला पण पैसा भेटेल, आर्थिक हातभार लागेल. 13 डिसेंबरला औसा येथील एकटपूर रोड चौकात तो पोहोचला. 13 डिसेंबरला रात्री तिथं त्याला दारू पिलेला गोविंद किरण यादव, ज्याचं वय वर्षांचं 50, हे भेटले. आता गोविंद यादव हे दारू पिलेले होते, त्यामुळे त्यांना चालता येईना. मग त्यांना लिफ्ट या गणेशने दिली. वाटेत गाडी थांबवली या दोघांनी, धाब्यावर एका जेवण केलं, आणि जेवण झाल्यानंतर पुन्हा गाडीत बसले आणि आपल्या रस्त्याला लागले. रस्त्याला जसे लागले तर हा यादव जो आहे तो आधीच दारू पिलेला होता, त्यामुळे त्याला पटकन झोप लागली. जशी त्याला झोप लागली, गणेशनं एका सुनसान ठिकाणी, या वाटपाडी जो रोड आहे तिथं गाडी उभी केली, जिथं शांत परिसर आहे तिथं, आणि उतरला. जो यादव आहे त्या यादवला त्यानं ड्रायव्हिंग सीटवर जे आहे, गोविंद यादवला ड्रायव्हिंग सीटवर ओढलं, त्याला सीट बेल्ट लावला. त्याच्यानंतर एक प्लास्टिकची पिशवी घेतली, त्या प्लास्टिकच्या पिशवीला आग लावली आणि ती गाडीत ठेवून दिली आणि गाडी लॉक केली. याच्यातच गोविंद यादव जो आहे तो होर पडून आगीत तडफडून मेला, आणि हा जो आहे गणेश तिथून पसार झाला. तो फरार होऊन कुठे गेला, तर फरार होऊन पहिले तुळजापूरला गेला. तुळजापूरहून खासगी बसनं सिंधुदुर्ग मधल्या विजयदुर्ग इथं तो पोहोचला. मात्र त्याला नशिबानं साथ दिली नाही. फुकटचा पैसा त्याच्या नशिबात लिहिलेलाच नव्हता. ज्या आर्थिक तंगीतून त्यानं हे केलं, असं करून तो अजून आगीतून फोपाट्यात पडला, आणि 24 तासात पोलिसांनी त्याला अटक केली. महाराष्ट्रातलीच घटना आहे, लातूरच्या औशातली घटना आहे. तुमच्या या घटनेबद्दल काय मत आहे, मला कमेंट करून नक्की सांगा. पाहत राहा लेट्स अप मराठी.